तुम्ही बोलता डायरेक्टली 163 डे कसं काय आला? कारण की फ्रायडे, सॅटर्डे, संडेचे हे तिन्ही व्लॉग मी कंबाईन करून टाकते म्हणून. कारण की माहीत नाही, मी जास्त फ्रायडेला मी जास्त काही रेकॉर्डच नाही केलं. उमेशने पण काहीच रेकॉर्ड केलं नाही. सॅटर्डेच्या 2-3 क्लिप आहेत. तर मला तो संडेला व्हिडिओ टाकायचा असतो. म्हणजे मी 1 दिवसानंतर मी तो व्हिडिओ टाकते ना, तर त्यामुळं संडेला म्हणजे काल सॅटर्डेचा व्हिडिओ टाकायचा होता मला. बट काल आमची खूप धावपळ होती. आमचीच मागे जरा म्हणजे आम्ही ट्रॅव्हल करत होतो. तर त्यामुळे आम्हाला काय काल व्हिडिओ एडिट करायला पण नाही टाईम भेटला. शूट तर केलं आम्ही कालचं सगळं, पण व्हिडिओ एडिट करायला अजिबातच टाईम नाही भेटलेला. आता ते काल काय काय झालं ते सांगते मी तुम्हाला. तर काल गेलेलो आम्ही अंधेरीला, कारण की डमरूचा फोटोशूट करायचा होता आम्हाला. त्यासाठी मग आम्ही गेलेलो. मग तिथे बरेचसे काय काय झालेलं, म्हणजे काय काय म्हणजे चांगलं व्यवस्थित झालं, बट असंच टाईम खूप कमी होता, कारण की दुसरे पण लोक येत होते. मध्ये मध्ये आमचा शूट होत होता आणि डमरूचा नेमका शूट आला की तो झोपून जायचा. तर मग असंच चाललेलं आमचं. आणि डमरूचे 3 आउटफिटमध्ये शूट करायचं होतं, तर त्याच्याकडे ट्रेडिशनल पण नव्हतं आणि फॉर्मल पण नव्हतं. तर उमेश गेलेला लोखंडवालामध्ये, त्याच्यासाठी नवीन कपडे आणलेले. मग ते शूट वगैरे झाला. 4 वाजता सगळं शूट संपला. त्यानंतर आम्ही गेलेलो माझ्या नणंदबाईच्या घरी आणि माझ्या मावशीच्या घरी. तर मग तिथं पण माझे मोठे दीर आलेले, म्हणजे उमेशचा मोठा भाऊ आलेला. त्यांच्याशी भेट घेतली, त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारल्या, बसलो जरा वेळ. आणि मग ते पण घराकडे जायला निघालेले. त्यांना बाय बाय करत होता. डमरू खूप रडत होता. डमरू राहतच नव्हता, कोणाकडेच जात नव्हता, कारण की सगळे नवीन नवीन त्याच्यासाठी. थोड्या वेळानंतर आम्ही पण निघालेलो. जाता जाता मस्त शोरमा घेतलेला, कारण की कुर्ल्याचा फेमस शोरमा जो आहे तो मला खूप आवडतो. मी कुर्ल्याला गेल्यानंतर नेहमी खाते म्हणजे खाते. तर असे होते 3 दिवस. माहीत आहे गाडी थोडीशी डगमगली 365 डेज चॅलेंजमध्ये, बट तुमची साथ असू द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.